नमस्कार. हितगुज पालकांशी या व्हिडिओ सिरीजमधला पुढचा व्हिडिओ आपण आज पाहतोय. जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला क्लॅरिफाय केलं होतं की एक्झॅक्टली आपला आई आणि वडिलांचा आपल्या आयुष्यातील रोल काय आहे नेमका. म्हणजे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त पालकांसाठी आहे अशातला प्रकार नाही आहे. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी देखील आहे. त्यांनी या गोष्टी समजून घेणे यासाठी गरजेचं आहे, कारण आज त्यांचे जरी आईवडील घरात आहेत तरीही उद्या हे देखील कोणाचे तरी आईवडील होणार आहेत. ही जनरेशन देखील पुढे सरकणार आहे. त्यावेळेस आपला रोल नेमका काय आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला व्हायला हवी. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्या आज या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की आपला रोल काय नेमका. घरामध्ये एक वडीलधारा व्यक्ती म्हणून, एक बाप म्हणून आपला रोल काय आहे आणि एक आई म्हणून खरंच आपला रोल काय आहे, या दोन्ही रोलला आपल्याला प्रॉपर पद्धतीने समजून घ्यावं लागेल, त्याला चॅनलाइज करावं लागेल आणि तरच आपल्याला आपलं घर फुलवता येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने चॅनलाइज्ड वेनी ते उत्तर मिळतील. लक्षात ठेवा, अभिजित धर्माधिकारी सरांकडून मी खूप वेळेस ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने ऐकून आणि समजून घेतली आहे. मी तुम्हाला अलीकडे सांगितलंय की मी तुमच्यासोबत ते शेअर करतोय जे मला मिळालं आहे, जे मी अनुभवलंय किंवा जे मी आता अनुभवतोय माझ्या लाईफमध्ये. आज जशी माझे आई वडील माझ्या घरामध्ये आहे, मी तो एक लकी माणूस आहे की आज माझ्या घरामध्ये 4 जनरेशन सोबत राहतात. माझे आजोबा पण आहेत, माझे वडील आहेत, मी स्वतः आणि माझा मुलगा. आज मी देखील एक बाप आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा, असे 2 जण घरामध्ये आहेत आणि सगळं कुटुंब आमच्या सोबत असतं. जेव्हा एक बाप म्हणून एखादा रोल प्ले करायचा येतो तेव्हा नेमकं तो रोल काय आहे, तेव्हा एखादी आई म्हणून आपण जेव्हा तो रोल प्ले करतोय तेव्हा नेमका तो रोल काय आहे आपला, या रोलला न समजून घेताच आपण कुठेतरी लग्नाच्या बेडीत अडकतोय आणि आपल्याला लेकरं होत आहेत. अशी परिस्थिती खरंच निर्माण झाली आहे का? तुम्हाला राग आला असेल तर मनापासून माफी आहे, परंतु हा विषय व्यवस्थित पद्धतीने समजून जर घेतला तर कदाचित लाईफला डायमेन्शन्स मिळतील आणि पुढे निर्माण होणारे प्रश्न अलीकडे संपतील. सरांच्या प्रत्येक वेळेस बोलण्यातून आम्हाला हे ऐकायला आणि शिकायला मिळालं की नेमका आईचा आणि वडिलांचा रोल काय असतो. आईचा रोल हा संस्काराभिमुख आणि संस्कार देण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असतो. वडिलांचा रोल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, डिसिप्लिनरी प्रोसेस, लाईफमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचा असतो. म्हणजे मुलांचा अभ्यास कोणी विचारावा तर तो घरातल्या वडिलांनी विचारावा. त्याच्या पर्सेंटेज बद्दल, त्याच्या रिझल्ट ओरिएंटेशन बद्दल, त्याच्या यशाबद्दल सगळ्या गोष्टींचा विचार कोणी करावा तर तो पहिले वडिलांनी करावा. आणि मग आईचा रोल काय? आईचा रोल त्याला सपोर्टिव्ह वे मध्ये असला पाहिजे. बाळा तुला काय लागलंय, हे खायला देऊ का, ते खायला देऊ का, तुझ्यासाठी आज काय बनवायचंय, राईट, खेळलायस का तू व्यवस्थित, तुझं सगळं छान चाललंय का. कुठेतरी एक संस्काराभिमुख आणि त्याच्या मूलभूत गरजांना पूर्णता नेण्यासाठी किंवा पूर्तता करण्यासाठी म्हणून आईचा सगळ्यात महत्वाचा रोल असतो. आईचा रोल हा संस्कार देण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असतो. मी एक स्टेटमेंट वापरला आहे. आणि शिस्तीच्या दृष्टिकोनातून जो महत्वाचा रोल आहे तो वडिलांचा आहे. परंतु शिस्त डेव्हलप करत असताना, शिस्त निर्माण करत असताना, शिस्तीचं वातावरण देत असताना आईबद्दलचं प्रेम त्याच्या मनामध्ये कुठेही कमी होता कामा नये याची देखील काळजी वडिलांनी घेतली पाहिजे. आणि प्रेमाचं वातावरण देत असताना, संस्कारक्षम गोष्टी सांगत असताना वडिलांबद्दलचा आदर पण तेवढाच वाढला पाहिजे. ही गोष्ट पण आईने नक्की इनपुट म्हणून दिली पाहिजे. नाहीतर डिसिप्लिन तर मी शिकवतोय पण आईबद्दलचं प्रेम बिलकुल त्याच्या मनात निर्माण होणार नाही अशी जर मी काळजी घेत असेल तर तुम्हाला सांगतो की आपण चुकतोय कुठेतरी. आणि मुलांना भरभरून प्रेम देत असताना जर वडिलांचा आदर निर्माण करताना जर आई कमी पडत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी परत चूक होते. या दोन्ही गोष्टींना आपल्याला बॅलन्स लेवलवरती समजून घ्यावं लागेल. मग आता संस्कार म्हणजे नेमकं काय आणि संस्कार कशातून घडतात हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे आई आणि वडिलांनी ह्या सगळ्या कॉम्बिनेशन प्रोसेस मधून शिस्त आणि संस्कार या सगळ्या गोष्टी कशा कशा पद्धतीने दिल्या पाहिजे हा एक वेगळा विषय आहे.
आजचा विषय आपला फक्त हा एवढाच होता की आई आणि वडिलांचा नेमका रोल काय आणि तो रोल आपल्याला समजून घेता येतो का. मूळतः आपण आजच्या कंडिशनमध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त अभ्यास कर म्हणणारे जे वडील होते ते घरातले कमी होऊन आई अभ्यास कर म्हणायला लागली आहे. बघा बरं का कॅरेक्टरमध्ये किती तफावत झाली आहे. आणि शिस्तीच्या दृष्टिकोनातून जो वडिलांनी रोल प्ले करायला पाहिजे होता तर तो आई रोल प्ले करायला लागली आहे. आता मला सांगा, ज्या घरात फक्त शिस्तीचंच वातावरण निर्माण झालेलं असेल आणि प्रेमाचा जिव्हाळा म्हणून हा एक मायेचा हात डोक्यावरून फिरवणारा हात जर कमी पडत असेल तर मी तुम्हाला सांगतो ना, ती घरं उद्या नाही आजच फुटणार आहेत 100%. तुम्ही म्हणाल सर हे काय म्हणताय तुम्ही, ही रियालिटी आहे आणि ही स्वीकारावी लागेल. तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी डिनाय करून चालणारच नाहीये. जर फक्त शिस्तीचं वातावरण घरात असेल आणि प्रेमाचा मायेचा हात फिरवणारा हात जर घरामध्ये नसेल तर मी तुम्हाला सांगतो की 100% ही मुलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मूळ ध्येयापासून डायव्हर्ट व्हायला वेळ लागणार नाही. जोपर्यंत घरामध्ये आपल्याला मायेचं, प्रेमाचं आणि शिस्तीचं कॉम्बिनेशन प्रोसेस दिसत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की तुम्हाला खरंच त्या अंशी तुमची मुलं डेव्हलप होताना दिसतील. लिटरली दिस इज रिअली इम्पॉर्टंट दॅट इफ यू आर बिईंग अ यंगस्टर आय टेल यू दॅट जेव्हा तुम्ही नेक्स्ट जनरेशनला पुढच्या जन्म द्याल, जी कोणी यंग जनरेशन हा व्हिडिओ ऐकतंय त्यांनी जेव्हा पुढच्या जनरेशनला तुम्ही जन्म द्याल तेव्हा आपल्याला त्याच्या अलीकडे हे लक्षात आलं पाहिजे की कोणाचा रोल नेमका काय आणि कोणी काय केलं पाहिजे. एकमेकांचा रोल तुम्ही कधीही रिप्लेस करू शकत नाही. याला कारण असं आहे की प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक्स वेगळं असतं. म्हणून तुम्हाला सांगू, आता ही नियतीचा खेळ असतो ह्या सगळ्याच्यात. कोणाच्या तरी आयुष्यामध्ये एक भागच नसतो. एखाद्याच्या आयुष्यात आई नसते, एखाद्याच्या आयुष्यामध्ये वडील नसतात. मग त्या कंडिशनमध्ये काय करायचं, तर त्या कंडिशनमध्ये त्या दोन्ही गोष्टींचा रोल त्या एकाच व्यक्तीला प्ले करावा लागतो. मान्य आहे की त्याची खूप घुसमट होत असेल या सगळ्याच्यामध्ये, परंतु त्याला काही दिवशी वेगळा रोल प्ले करावा लागतो आणि काही दिवशी वेगळा रोल प्ले करावा लागतो. कधीतरी त्यांना आईचाही रोल प्ले करावा लागतो आणि कधीतरी कडक शिस्तीसाठी बापाचाही रोल प्ले करावा लागतो. हे देखील कॉम्बिनेशन प्रोसेस कुठे कुठे आपल्याला पाहायला मिळतं आणि ती नियती आहे, त्याला आपण काहीच करू शकणार नाही आहे. परंतु ज्या घरामध्ये आई आणि वडील हे दोघंही समीकरण मजबूत पद्धतीने आहे त्यांनी मात्र हे नक्की लक्षात घ्यावं की नेमका शिस्तीचा रोल कोणाचा आहे आणि प्रेम किंवा जिव्हाळा या दोन गोष्टींचा रोल कोणाचा आहे हे जर कळालं तर मला असं वाटतं की घर फुलायला वेळ लागणार नाही. त्या मुलांना कुठे ना कुठेतरी हा एक आधार वाटेल की मला काही शेअर करायचं ना तुम्ही माझ्या आईशी करू शकते किंवा आईशी करू शकतो. मला जर एखाद्या गोष्टीची डिमांड करायची ना तर ती मी वडिलांकडे करू शकतो आणि हक्काने करू शकतो. हे वातावरण घरात निर्माण करावं लागेल आपल्याला. तर आणि तरच विश्वासाचं हे नातं आपण परिपूर्ण पद्धतीने समोर आणून त्यातून परिपूर्ण परिवार घडवू शकतो. जर खरंच तुम्हाला असं वाटतंय की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. एखाद्या व्यक्तीला फॉरवर्ड करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यापर्यंत हितगुज पालकांशी या व्हिडिओ सिरीजच्या अंडर नवीन व्हिडिओ येत राहतील. थँक्यू व्हेरी मच.